नमस्कार. विशेष चर्चात्मक कार्यक्रमात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते. केंद्र सरकारनं ऑनलाईन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक 2025 सादर केलं आणि संसदेत आज त्याला मंजुरी मिळाली. या विधेयकातील तरतुदी ई क्रीडा आणि समाज माध्यमांवरील ऑनलाईन खेळांना प्रोत्साहन देणाऱ्या आहेत, तर पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या हानिकारक ऑनलाईन मनी गेमिंग सेवा, जाहिराती आणि त्यांच्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांवर बंदी घालणाऱ्या आहेत. या विधेयकातील तरतुदींच्या विविध आयामांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत माध्यम अभ्यासक चिंतन थोरात. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार सोनलजी, थँक्यू. आपण पाहिलं लोकसभेत नुकतंच मंजूर झालेलं आणि आज राज्यसभेनं देखील या विधेयकाला मंजुरी दिलेली आहे. तर ऑनलाईन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक हे नेमकं काय आहे आणि त्यामागचं प्रमुख उद्दिष्ट काय सांगाल? ऑनलाईन गेमिंग प्रचार आणि नियामक विधेयक जे काल लोकसभेमध्ये ऑनलाईन गेमिंग प्रचार आणि नियामक विधेयक जे काल लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आज मांडलं गेलं आणि ते झालं, ते मुळात या देशामध्ये एका प्रकारे तरुणांना वेगळ्या भरकटलेल्या मार्गावर घेऊन जाणारे जे पेटिंग ऍप्स होते, जे स्वतःला स्किल बेस्ड ऍप्सच्या नावाखाली शील्ड करायचे आणि मुलांना रमी, जुगार किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बेटिंग गेम्स याद्वारे अनेक रुपये त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला लावून त्यातनं स्वतःचा एक आर्थिक डोलारा उभा करून पुढे चालवायचे अशा ज्या ऍप्स होत्या, त्या ऍप्सवर बंदी घालणारं आणि त्याचबरोबर ई स्पोर्ट्स आणि सोशल गेमिंग यांना प्रोत्साहन देणार असं हे विधेयक आज केंद्र सरकारने आपल्या संसदेमध्ये मांडलेलं आहे. मुळात काही लोकांना अशी गैरसमज होत आहे की याच्यामुळे सरसकट सगळेच ऑनलाईन गेम्स बंद होतील, तर तसं त्या विधेयकामध्ये नाही. या गेम्समध्ये रिअल मनी म्हणजे पैसा हा एक महत्वाचा फॅक्टर आहे आणि त्यात पैसे लावून तो खेळ खेळायचा आहे. अशा सगळ्या गेम्सवर बंदी आणणार आणि त्याचबरोबर त्या गेम्सची जाहिरात करायला आणि त्या गेम्सचं प्रमोशन करायला बंदी घालणारं हे असं विधेयक आहे, ज्याच्यामुळे आज आपल्या देशातील जे अनेक तरुण साधारणतः आर्थिक अडचणीत सापडले, ऍडिक्शनच्या आहारी गेले, जुगाराच्या आहारी गेले, त्या सर्वांना इथून पुढे या जुगारापासून वाचवणार थोडक्यात हे असं विधेयक आहे. बरोबर आहे की पैसे लावून खेळले जाणारे म्हणजे जुगार सदृश्य ऑनलाईन गेम्सचे आपण पाहिलं तर समाजात गंभीर परिणाम दिसून येत आहेत. अनेक मुलांनी ऑनलाईन गेम्सच्या नादाला लागून आत्महत्याही केल्याचं आज अश्विनी वैष्णव यांनी खरं तर अधोरेखित केलं. अशा दुर्दैवी घटनांना चाप लावण्यासाठी विधेयकातील कोणत्या तरतुदी ज्या आहेत त्या प्रभावी ठरू शकतात असं तुम्हाला वाटतंय? मुळात त्याच्यामध्ये जेही गेम्स त्याच्यामध्ये पैसे लावून ते गेम खेळावे लागतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या ऑनलाईन वॉलेटमधून ते खेळ खेळण्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे टाकावे लागतात. त्या सगळ्या गेमवर सरसकटच बंदी आलेली. त्याच्यामुळे तुम्हाला हा प्लॅटफॉर्मच ते अवेलेबल राहणार नाही कुठल्याही मुलांना खेळण्यासाठी. तो सगळ्यात मोठा डिटरंट आहे की थ्रूआउट बंदी असेल तर त्याच्यापेक्षा मोठा डिटरंटच असू शकत नाही. या देशातील काही राज्यांमध्ये या गेम्सवर बंदी होती, म्हणजे तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, आसाम असेल, याच्यामध्ये त्यांच्या सरकारने ती बंदी टाकली होती. तरी सुद्धा तिथले काही मुलं व्हीपीएनचा वापर करून किंवा एका वेगळ्या पद्धतीने तो खेळ खेळायचा प्रयत्न करत होते. आज सरसकट या देशामध्ये ती बंदी आल्यामुळे ह्या मुलांना त्याचा ऍक्सेस मिळूच शकत नाही आणि ऍक्सेसच बंद झाला की आपोआप तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींपासून काय म्हणू त्याला ते तुम्ही परावृत्तच होता. सो हा जो त्याच्यामधला महत्वाचा प्रोव्हिजन आहे की यू कॅनॉट प्ले द गेम ओनली. बाकीचे प्रोव्हिजन्सची पुढे जी तरतूद दुसरी केलेली आहे की जेही लोक याचं ऍडव्हर्टाइजमेंट करतात. अनफॉर्च्युनेटली काय झालं होतं की अनेक मोठमोठे बॉलिवूडचे सेलिब्रिटी असतील किंवा मोठमोठे खेळाडू असतील, ते ह्या ऍपचं प्रमोशन करताना दिसत होते मागचे 6-7 वर्ष. आणि जेव्हा एखादा एवढा मोठा खेळाडू म्हणतो की तुम्ही रमी खेळा किंवा तुम्ही त्या एखाद्या
टीम 11 ड्रीम 11 काय असेल त्याच्यावर जाऊन तुम्ही तुमच्या टीम बनवा. तेव्हा तरुण मुलं जे 18 ते 24 वर्षाची वगैरे असतील ते त्यांच्याकडे आकर्षित होऊन आपल्या आई वडिलांचे पैसे असतील किंवा आपले स्वतः कमवलेले पैसे असतील ते या गेम्स मध्ये लावून ते पैसे कुठेतरी घालवणे आणि सतत सतत जिंकायची आशा ठेवून एका जुगारासारखं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन पूर्ण आयुष्य त्या काळासाठी वाया घालवणे याच्या मागे जे लागले होते ती गोष्ट थांबेल. कारण सांगतो तुम्हाला, या फॉर एक्झाम्पल जे फॅन्टसी गेम्स आहेत त्या फॅन्टसी गेम्सवर तुम्हाला जे सर्वोच्च बक्षीस दाखवतात, जे काही 1 कोटी असेल, कोणी 5 कोटी दाखवायचे, त्या मिळण्याच्या शक्यतेपेक्षा तुम्ही कुठल्याही त्या तरुणांनी जर का मनापासून तयारी केली, मनापासून जर का ट्रेनिंग घेतलं तर ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळण्याची शक्यता जास्त होती. सो एवढी कमी शक्यता असताना सुद्धा ही मुलं कितीतरी शेकडो, हजारो, लाखो रुपये काय असतील ते लावून पूर्णपणे 8-8, 10-10 तास त्या गेमच्या आहारी जाऊन आपलं पूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये एका प्रकारे वाया घालवत होती. तर ह्या पूर्ण विधेयकामुळे ती बंदीच त्या ऍपमुळे आल्यामुळे आणि त्या ऍप प्रमोशनवर सुद्धा बंदी आल्यामुळे इथून पुढे हे मुलं ना आकर्षित होतील ना ते खेळ खेळू शकतील. सो माझ्या मते केंद्र सरकारने एक अतिशय चांगलं आणि अतिशय विचारांती हे विधेयक आणलेलं आहे आणि ज्याची या देशाला नितांत आवश्यकता होती. हा, पण यालाच धरून मला एक प्रश्न आहे की तुम्ही आता IPLचा उल्लेख केलात, म्हणजे ड्रीम 11 असेल तिथे कौशल्य आहे आणि एक चान्स आहे, तर या गेमवर पण बंदी यामुळे येणार आहे का? नाही, स्किल बेस्ड किंवा चान्स बेस्ड जरी तो गेम त्यांनी 2 प्रकारे आपण डिफाईन करतो, स्किल बेस्ड किंवा चान्स बेस्ड. 2017ला सुप्रीम कोर्टाने जेव्हा फॅन्टसी गेमवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला या देशामध्ये तेव्हा सुप्रीम कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. या स्किल बेस्ड गेम आहे. 2004ला ESPN नावाचं एक चॅनल होतं, त्यांनी ऍक्च्युअली या फॅन्टसी गेमची सुरुवात केली टेलिव्हिजनद्वारे. त्याचं रूपांतर नंतर सोशल मीडियावर आपल्या हातामध्ये 2017-16 पासून चालू झालं. तर सुप्रीम कोर्टाने याला स्किल बेस्ड गेम्स म्हटलं आणि स्किल बेस्ड गेम्स असल्यामुळे याला जुगाराचा दर्जा देता येणार नाही, त्याच्यामुळे बंदी घालता येणार नाही असं त्याच्यामध्ये त्यांनी साधारणतः सगळ्या लोकांना सांगितलं. या विधेयकामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जरी स्किल बेस्ड असेल किंवा चान्स बेस्ड असेल पण त्याच्यामध्ये रिअल मनी इन्व्हॉल्ड असेल तर त्या खेळावर बंदी घालण्यात येईल. त्याच्यामुळे जिथे जिथे तुम्हाला पैसे टाकायचे तिथे तुम्हाला हे खेळ खेळता येणार नाही. पण त्यांनी आता 2 नवीन फ्रेमवर्क्स तयार केलेले आहेत स्पोर्ट्स डिपार्टमेंट आणि EY आणि IT डिपार्टमेंटच्या अंडर. ज्या फ्रेमवर्क्सच्या अंडर स्पोर्ट्स ज्याच्यामध्ये मुलांचे कौशल्य, डिजिटल स्किल्स वाढू शकतील, ज्याच्यामुळे त्यांचा विचार करण्याच्या एखाद्या पॅटर्न मध्ये ग्रोथ येऊ शकेल, आणि सोशल गेम्स ह्याला कशा पद्धतीने डिफाईन करायचं आहे आणि कुठले कुठले खेळ इन्व्हॉल्व्ह करायचे आहेत हे ते जे फ्रेमवर्क त्यांनी नवीन तयार केलेलं आहे ती ऑथॉरिटी तशा पद्धतीने त्या खेळांना आयडेंटिफाय करून लिगली लोकांना ते खेळता येतील. पण ज्यामध्ये तुम्हाला पैसे लावून खेळायचे तसे खेळ आता इथे खेळता येणार. बरोबर आहे, म्हणजे एका बाजूला पार खचवून टाकणाऱ्या आणि व्यसनाधीन करणाऱ्या ऑनलाईन गेम्सवर बंदी घालणं आणि दुसरीकडे निकोप गेमिंगला प्रोत्साहन देणं, हा समतोल जो आहे तो या विधेयकात कशा प्रकारे साधला गेलाय चिंतनजी? जसं मी तुम्हाला आता सांगितलं ना की त्यांनी आजपर्यंत काय झालं होतं की नेमकं स्किल बेस्ड आणि चान्स बेस्ड गेम्स काय आहेत ह्याचे डेफिनेशन ब्लर होते. याचे डेफिनेशन नक्की डिफाईन करता येत नव्हतं आणि त्याच्यामुळे कुठल्या ऍपवर बंदी घालायची कुठल्यावर नाही घालायची हे कोर्टाला सुद्धा याच्यामध्ये एक साधारणतः जे कॉन्स्टिट्युशनल गायडन्स असतं त्याच्या फ्रेमवर्क तयार नव्हतं. ह्या बिलमुळे ते फ्रेमवर्क अगदी क्लिअर होणार आहे. म्हणजे तुमचे लुडो वगैरे सारखे जे खेळ आहेत ते साधारणतः चालू राहतील, पण जे ड्रीम 11 किंवा फॅन्टसी गेमिंग सारखे खेळ आहेत अशा प्रकारच्या खेळांवर ती बंदी पूर्णपणे येईल. त्याच्यामुळे हे जे डेफिनेशन आहे, हे बायफर्केशन जे या बिलमुळे होणार आहे आणि ते फ्रेमवर्क आता यांनी बिल पारित केलं तर ते फ्रेमवर्क बसतील, त्याच्यावरती ऑथॉरिटी तयार होईल किंवा ऑथॉरिटी सगळ्या त्या गोष्टी तयार करतील आणि मग अजून थोडी क्लॅरिटी येईल की नक्की स्पोर्ट्स आणि सोशल गेमिंगच्या अंडर कुठले गेम्स फॉल होतात. फक्त ज्या गेम्समुळे जुगाराचं व्यसनाधीनता लागू शकते अशा गेम्सला याच्यामध्ये बरोबर बाजूला करण्यात आले. बरोबर आहे, म्हणजे ज्या गेम्सवर ऍक्च्युअल पैसा लावून जे गेम्स खेळले जातात त्या गेम्सवर पूर्णपणे बंदी आणलेली आहे. तर माहितीचा खजिना आता आपण बघतोय तर आपल्यासमोर प्रचंड अशा
प्रमाणात माहितीचा खजिना आहे. या मायाजालात सामाजिक खेळांच्या बाबतीत कशा प्रकारे जागरूकता करायला हवी? म्हणजे सरकार असेल किंवा सामाजिक संस्था असतील, की कारण आपण पाहिलं ना तर सामान्य नागरिकांना याबद्दल जागरूक करण्याची खूप गरज असते. हो. काय सांगाल? खरं सांगायचं झालं तर आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर डिजिटल लिटरसी किंवा तुम्ही म्हणाल की जे समाज माध्यम आहे आणि सामाजिक खेळ आहेत, या खेळांच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणावर जनजागृती करायची गरज आहे. आज तुम्ही जर का पाहिलात तुम्ही कुठेही जा, जे तरुण मुलं तुम्ही बसलेले कुठे रस्त्यावर बघाल, कुठे कॅफेमध्ये बघाल, इव्हन कुठल्या मित्रांमध्ये बघाल, 5 मुलं जरी बसले असतील तरी 2 मुलं मोबाईलवर काहीतरी करत असतात, स्क्रोलिंग करत असतील किंवा खेळ खेळत असतील. स्टॅनफोर्ड विद्यापीठाचा एक एक स्टडी झाला होता. त्या विद्यापीठाच्या स्टडीनुसार जुगार खेळल्यामुळे आपल्या मेंदूचा जो भाग सक्रिय होतो, तोच भाग हे सामाजिक खेळ खेळल्यामुळे किंवा समाज माध्यम वापरल्यामुळे होतो. थोडक्यात काय, तर सामाजिक खेळांमुळे सुद्धा तुम्हाला प्रचंड प्रमाणात व्यसनाधीनता असू शकते. पहिली गोष्ट म्हणजे स्क्रीनचं व्यसन हे व्यसन आहे हेच या समाजात सांगण्याची गरज आहे. अजून आपल्या लोकांना ते मान्यच नाहीये की आम्ही मोबाईलवर 4-5 तास घालवले तर काय झालं, आम्ही ठरवून घालवतोय. त्यांना सांगण्याची गरज आहे की जसा एक अल्कोहोलिक किंवा कुठल्याही व्यसनाधीन झालेला माणूस आहे, तो ज्या व्यसनाच्या आहारी जातो तसं सबकॉन्शियसली आपण सगळे या देशामध्ये त्याच्या आहारी गेलेलो आहोत. छोटं उदाहरण देतो. आपण बसलो असताना कधी तुमच्या जर का लक्षात आलं की अनावधानाने आपण शांतपणे बसलेलो आहोत आणि अनावधानाने आपला हात आपल्या मोबाईलकडे जातो, आपण स्क्रीन बघतो, काही मेसेज आलाय का नोटिफिकेशन आलंय का बघतो आणि खाली ठेवून देतो. तुम्हाला जर का असं कधीही करायची इच्छा झाली असेल तुमच्या आयुष्यात, तर तुम्हाला स्वतःबद्दल समजायची गरज आहे की त्या व्यसनाधीनतेकडे नेणारे जे हॉर्मोन्स असतात ते तुमच्या बॉडीमध्ये ऍक्टिव्ह झालेले आहेत. आणि डिटॉक्स, सोशल डिटॉक्स ज्याला आपण म्हणतो की सोशल मीडिया किंवा सोशल गेमिंगचा डिटॉक्स हे तुम्हाला कॉन्शियसली करायची गरज आहे. त्यासाठी सुद्धा खूप सारे ऍप्स आलेत. म्हणजे हे जरा काट्याने काटा काढण्यासारखंच आहे, पण त्याच्यावर सुद्धा खूप सारे ऍप्स आलेत ज्याची आपण मदत घेऊ शकतो, सोशल डिटॉक्स करायला घेऊ शकतो. पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं, याची सुरुवात जिकडे होते ना तिकडे या देशामध्ये जनजागृती व्हायची गरज आहे. आपल्याकडे लहान मुलगा थोडा जरी रडला, थोडा जरी इरिटेट झाला, थोडी जरी चिडचिड केली, तर मी कितीतरी आई वडिलांना त्या मुलांना आपल्या हातातला मोबाईल देताना बघतो. मग ते मुलं व्हिडिओ बघत बसतात किंवा त्या मोबाईलवर खेळत बसतात आणि त्यांना असं वाटतं की तात्पुरता तो मुलगा शांत झाला, मला हेच पाहिजे. पण त्यांच्या लक्षात येत नाहीये की ते लॉंग टर्म साठी त्यांच्या मुलांना व्यसनाधीनतेच्या आहारी लहानपणीच घालवतात. तर तिथे पहिल्यांदा थांबलं पाहिजे. तुमच्या मुलांना वयाच्या 8व्या, 9व्या, 10व्या वर्षापर्यंत शक्यतो स्क्रीन टाइम देऊच नका. असं काहीही मोठं ब्लंडर होणार नाहीये जर का त्यांना स्क्रीन दिला नाही तर. जे कोणी असं मत प्रवाद करतात की डिजिटल युग आहे, मुलांना लहानपणापासून स्क्रीन पाहिजे वगैरे वगैरे, असं शास्त्रोक्तदृष्ट्या कोणीही अजून सिद्ध केलेलं नाहीये. आपल्याला डिजिटल लिटरसी कधीही आयुष्यात शिकता येते आणि 10 वर्षानंतर शिकली तर त्यात काहीही वाईट नाही. जे मोठे मोठे सोशल मीडियाचे एंटरप्रेन्योर्स जगामध्ये आहेत, ते आपल्या मुलांना सोशल मीडिया ऍप्स पासून, मोबाईल पासून ठरवून दूर ठेवतात. मार्क झकरबर्ग असेल किंवा तुमचा तो टिकटॉकचा फाउंडर असेल किंवा कोणी असेल, ते आपल्या मुलांना सोशल मीडियाचे गेम्स देत नाहीत, कारण की याचे धोके त्यांना माहिती आहेत. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे स्क्रीन टाइम किती वापरावा याची जनजागरूकता आपल्याकडे करण्याची खूप गरज आहे. तर आता पुन्हा विधेयकाकडे येऊया आपण चिंतनजी. तर आपण पाहिलं तर या विधेयकात ग्राहकांच्या सुरक्षिततेला कशा प्रकारे बळकटी देता येईल किंवा मग फसवणूक असतील, घोटाळे असतील आणि मुख्यत्वे वैयक्तिक डेटाचा जो गैरवापर आहे तो रोखण्यासाठी ज्या तरतुदी आहेत त्या कशा प्रकारे उपयोगी ठरू शकतात, काय सांगाल? हा फार महत्वाचा विषय त्याच्यामध्ये आहे. म्हणजे तुमचा डेटा प्रायव्हसी, आपण जेव्हा ते ऍप्स वापरतो तेव्हा आपण खूप मोठ्या प्रमाणावर ह्या सगळ्या लोकांना आपला नको तो डेटा वापरण्याची संधी देतात. तर या विधेयकामध्ये त्याला एक स्ट्रक्चर्डाइज कॉन्सेंट देण्याची एक तरतूद आहे, म्हणजे ई स्पोर्ट्स आणि सोशल गेमिंगसाठी. अगेन कमिंग बॅक टू पैसे लावून खेळणारे गेम, तर ते पूर्णपणे बॅनच झाल्यामुळे एकतर त्यांच्याकडे जो आपला डेटा आहे तो डेटा आता त्यांना स्क्रॅप करावा लागेल किंवा बंद करावा लागेल. त्या पद्धतीने आता गव्हर्नमेंट त्याचं वाइंडिंग अपचं सगळं तयार करेल, कारण की जवळपास माझ्या मते 400 कंपन्या त्याच्यामध्ये काम करत होत्या. तर त्या 400 कंपन्यांकडे असलेला एक्झिस्टिंग डेटा कसा पद्धतीने आपल्याला परत घेता येईल याचा एक प्रकार गव्हर्नमेंट तर करेलच. पण
ज्या महत्वाच्या दृष्टीने एक खूप महत्वाचा मुद्दा या विधेयकामुळे जो आलेला आहे तो म्हणजे कुठेतरी असा एक चित्र फायनान्शियल मार्केट्समध्ये होतं की या ऍपचा वापर मनी लॉन्ड्रिंगसाठी सुद्धा केला जाऊ शकतो. बरोबर आहे. आणि मनी लॉन्ड्रिंग हा म्हणजे एक साधारणतः असं त्याच्यात थेरी असायची लोक क्रिप्टो करन्सीद्वारे या सगळ्या ऍप्स मध्ये पैसे टाकून ते पैसे मग जगभरात फिरवून मग ज्या पद्धतीने सगळे परत वेगवेगळ्या मार्केटमध्ये जात होते ह्याला सगळ्यात मोठा चाप बसला. आणि हा अतिशय महत्वाचा विषय आहे जो बऱ्यापैकी लोकांनी या विधेयकाकडे बोलताना त्याच्याकडे थोडंसं कमी लक्ष दिलं, पण माझ्यासाठी हा फार महत्वाचा मुद्दा. कारण की देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या देशाच्या फायनान्शियल सिक्युरिटीच्या दृष्टीने हा खूप मोठा विषय होता. आणि मध्ये काही आपण वाचायचो पेपरमध्ये की काही गेमिंग ऍप्सवर आणि बेटिंग ऍप्सवर इन्क्वायरी पण चालू आहेत, तर त्या इन्क्वायरी सगळ्या याच्याशी रिलेटेड होत्या. सो बिकॉज ऑफ दिस फर्स्ट ऑफ ऑल तुमची फायनान्शियल सिक्युरिटी तयार झालेली आहे की तुम्हाला एकतर म्हणजे स्वतःच्या खिशातूनच पैसे जाणार नाही, तिथेच तुमची पहिली फायनान्शियल सिक्युरिटी आहे. सेकंड ऑल्सो ज्या पद्धतीने एक लार्जर स्कीमवर या ऍप्सचा वापर कदाचित होऊ शकला असता या वेगळ्या मनी लॉन्ड्रिंग किंवा सारखे प्रकार असेल त्याला आता पूर्णपणे त्याच्यामुळे छाप बसणार आहे. बरोबर आहे. आपण पाहिलं तर तंत्रज्ञानाचे फायदे आपण सगळेच जण घेतोय. जीवनमान याच्यामुळे सुलभ झालंय. मात्र चुकीच्या गोष्टींमध्ये माणसं अडकत जात आहेत असं कुठेतरी चित्र निर्माण झालंय आणि काही अंशी ते खरंही आहे. मग तंत्रज्ञानाचे लाभ घेताना हे जे सामाजिक भान आहे जे ऑनलाईन आपण नेहमीच ऑनलाईन ॲप्सचा वापर करतो हे कशा प्रकारे जपायला हवं? सॉरी मला थोडं परत तुमचा आवाज पुन्हा एकदा मी तुम्हाला प्रश्न सांगते की आपण तंत्रज्ञानाचे फायदे घेतोय सगळेच, त्याच्यामुळे आपलं जीवनमान देखील सुलभ झालंय. मात्र चुकीच्या गोष्टींमध्ये माणसं कुठेतरी अडकत चालली आहेत की काय असं वाटायला लागलंय. आणि हे काही अंशी खरं देखील आहे. तर तंत्रज्ञानाचे लाभ घेताना हे जे भान आहे ते कशा प्रकारे आपण सगळ्यांनी जपायला हवंय? सगळ्यात महत्वाचं माझ्या मते इज तंत्रज्ञानाचा सगळ्यात जास्ती वापर हा तर सोशल हेट्रेडसाठी पण केला जातोय खूप प्रकारे. एकतर माझ्या मते की तुम्ही कुठलाही सोशल मीडिया वापरताना किंवा गेमिंग सुद्धा ऑनलाईन गेमिंगवर सुद्धा तुम्ही जर का गेलात तर एकमेकांशी बोलताना असा एक द्वेष एक निगेटिव्हिटी बाहेर येत असते. तर माझ्या मते तो एक भान ठेवून आपण विचार केला पाहिजे की ह्या आपल्याला काय प्रकारचे विचार या समाज माध्यमांवर किंवा सोशल मीडिया गेम्सवर वापरायचे आहेत. पण त्याच्यापेक्षा मला मोठा मुद्दा असा वाटतो की तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपलं आयुष्य हे पॉझिटिव्हली वाढवायचं आहे की आपण आपल्या आयुष्याचा वेळ हा 10-10, 12-12 तास या सगळ्या गेमिंग आणि सोशल मीडिया ऍप्स आणि सोशल व्हॉटएव्हर या सगळ्या गोष्टींमध्ये वाया घालवायचा आहे. याचा प्रत्येकाने आपण स्वतः विचार केला पाहिजे. कारण की अनफॉर्च्युनेटली मी तुम्हाला सांगतो म्हणजे याचा पूर्णपणे ओनस हा समाजावर किंवा लोकांवर टाकता येणार नाही. याचं कारण असं आहे की ह्या सगळ्या ज्या सोशल मीडिया कंपनीज आहेत किंवा सगळे जे सोशल गेमिंग ऍप आहेत हे डोपामिन ड्रिव्हन अल्गोरिदमने बनवले जातात. म्हणजे त्यांचा पूर्ण युजर एक्सपिरियन्स हा अशा प्रकारे तयार केला जातो की तुम्हाला सतत सतत पुन्हा 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 येऊन ते सोशल मीडिया गेम्स किंवा सोशल मीडिया ऍप्स तुम्हाला वापरायची आतून इच्छा होते. तर कुठेतरी या विषयाची जनजागृती होणं गरजेचं आहे. कुठेतरी माझ्या मते कलेक्टिव्हली सगळ्यांनी सामाजिक संस्था असतील किंवा एक सिटीझन फोरम असतील किंवा गव्हर्नमेंट सुद्धा असेल जे गव्हर्नमेंटने सुरुवात केली बाय द वे म्हणजे मी या ऑनलाईन गेमिंग विधेयकाला खूप मोठी विक्ट्री समजतो फॉर एव्हरीबडी दॅट इज सफरिंग थ्रू ज्यांना ज्यांना सोशल मीडियामुळे किंवा सोशल गेम्समुळे त्रास होतोय त्यांच्यासाठी आम्ही खूप मोठा विजय समजतो. आणि मला खरंच या सरकारचं अभिनंदन करावं असं वाटतं की एक एवढं मोठं विधेयक त्यांनी देशात आणलेलं आणि हे आणणं सोपं नव्हतं कारण की खूप मोठा त्याच्यामध्ये अर्थव्य म्हणजे 35,000 करोडची ती इंडस्ट्री होती. अशा इंडस्ट्रीवर समाजाच्या भल्यासाठी बंधनं आणणं ही एका कुठल्याही जगातल्या सरकारला करणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्याचं खरंच आपण अभिनंदन केलं पाहिजे. तर ज्या प्रकारे सरकारने हे विधेयक आणून कुठेतरी लोकांना तंत्रज्ञानाचा वापर बऱ्यापैकी चांगल्यासाठी करण्यासाठी प्रोत्साहित करतायत तशाच पद्धतीने बाकीच्या सामाजिक संस्थांनी सुद्धा किंवा बाकीच्या सगळ्या सिटीझन्स फोरमनी एकत्र येऊन या सोशल मीडिया ऍप्सला किंवा या तंत्रज्ञानाला कसं पॉझिटिव्हली वापरता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. आणि माझ्या मते आता सोशल मीडिया चांगले ऍप्स पण चांगले बेटर वापरले पाहिजेत असं माझं मत आहे की इंस्टाग्रामवर डूम स्क्रोलिंग वगैरे करण्यापेक्षा
थोडं रेडिट वगैरे सारखे ऍप वापरले तर थोडं ज्ञानात तरी भर पडेल लोकांच्या, असं मला वाटतं. सो असं या पद्धतीने थोडंसं मायनर हॅबिच्युअल चेंजेस आपण केले पाहिजे. म्हणजे आता सरकारने विधेयक आणलंय, त्याचा कायदा देखील आता होणार आहे. पण फक्त कायदा बनवून चालत नाही. म्हणजे आपल्या देशात आपण पाहिलं तर लोकांच्या मानसिकतेत बदल होणं तितकंच महत्वाचं आहे. तर यासाठी काय करावं लागेल? लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल करायचा असेल तर मग थोडंसं जे समाजात त्या इन्फ्लुएन्सर्सनी किंवा ज्या मोठमोठ्या अँबॅसेडर्सनी वाईट गेम्सचा वापर करण्यासाठी किंवा ज्या व्यसनाधीन गेम्सचा वापर करण्यासाठी जे प्रमोशन्स केले, तर माझ्या मते थोडेसे हे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांनी याच्यावर जनजागृती करणं गरजेचं, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण की मी जसं मगाशी बोललो की लोकांना माहितीच नाहीये की आपण हे जे सोशल मीडिया वापरतोय हे आपलं भान हरपण्यासाठीच बनवलंय. म्हणजे त्याची पूर्ण निर्मितीच अशी केलेली आहे की तुम्ही भान हरपून जाल त्याच्यामध्ये. ज्याला इंग्लिशमध्ये डूम स्क्रोलिंग नावाचा एक प्रकार म्हणतो, की तुम्ही करत राहता, तुम्हाला कळत पण नाही. तुम्ही असे 2-3 रील बघता आणि मग पुढे जाताना कळतं की 1.5 तास निघून गेले. त्याची त्याची पूर्ण आपल्या मेंदूमध्ये जे काही थोडेसे वीक पॉइंट्स आहेत आपल्या सायकोलॉजीमध्ये, त्याचा वापर करूनच हे सगळे ऍप बनवले गेले. तर पहिली गोष्ट म्हणजे याचा प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे, की सोशल मीडियाचे ऍप्स जे आहेत, ते ऍप्स तुमच्या स्वतःच्या वेळेवर, तुमच्या स्वतःच्या अभिव्यक्तीवर आणि तुमच्या स्वतःच्या सायकोलॉजिकल हेल्थवर घालून पैसे कमवण्यासाठी बनवले गेलेले आहेत. हे भान आधी लोकांपर्यंत पोहोचणं किंवा ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, असं माझं मत आहे. लोकांना एकदा कळलं की याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह गोष्टी घडतायत, तर ते आपोआपच बाहेर पडायला लागतात. बरोबर आहे. तर तरुण पिढीला एक जबाबदार गेमिंगची सवय लागावी, यासाठी तुम्हाला कोणते उपाय असं वाटतात, की हे उपाय राबवले तर तरुण पिढी एक जबाबदार, एक उत्तरदायी गेमिंगची सवय लागेल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे या विधेयकाला अनुसरून जे ई स्पोर्ट्स आणि सोशल गेम्स आता सरकार त्याचं फ्रेमवर्क तयार करेल, तर माझ्या मते त्याचं प्रमोशन करणं गरजेचं आहे. कारण की ई स्पोर्ट्स ज्या पद्धतीने त्यांनी डिफाईन केलेलं आहे गव्हर्नमेंटने, ते इतक्या चांगल्या पद्धतीने डिफाईन केले की टू टू बिल्ड युअर व्हर्च्युअल डिजिटल स्किल्स. हा इतका छान तो शब्दप्रयोग आहे की जे खेळ खेळल्यामुळे तुमच्या ऑब्व्हियसली पर्सनॅलिटीमध्ये, तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्या इन जनरल आयुष्याच्या पॅटर्न्समध्ये ग्रोथ होणार आहे. फॉर एक्झाम्पल ऑनलाईन चेस. अगदी सोपा गेम आहे, सगळ्यांच्या मोबाईलमध्ये असतो. पण ऑनलाईन चेस जर का लोक खेळायला लागले तर तुम्हाला खेळही खेळता येतो आणि तुम्हाला बाकीचे त्याचे फायदे मिळतात. किंवा त्याच पद्धतीने बाकीचे जे जे चान्स बेस्ड गेम्स आहेत किंवा स्किल बेस्ड गेम्स आहेत, विच डज नॉट इन्व्हॉल्व मनी, अशा सगळ्या गेम्सला प्रोत्साहन करणं, प्रमोट करणं आणि अशा सगळे गेम्स खेळणं हे माझ्या मते तरुणांनी आता केलं पाहिजे. पण त्याला कॉन्शियस डिसिजन पाहिजे. लोकांना स्वतःला समजलं पाहिजे की कुठल्या खेळामुळे आपलं नुकसान होणार आहे आणि कुठल्या खेळामुळे फायदे होणार आहे. जे बाय द वे या विधेयकामुळे मला असं वाटतं की लोकांना कळायला सोपं होऊन जाईल की हे गेम्स आहेत त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात फायदे होणार आहे, हे गेम्स आपल्याला खेळायचे नाही. तो एक डिरेक्शन मिळतो ना, आणि त्या बरोबर आहे. डिरेक्शनचा फायदा पुढे समाजात आपोआप होत जातो. बरोबर आहे. यासाठी एक मोठी समाज जागृती होणंही गरजेचं आहे. आता आपण याबद्दल बोलूया, की पुढील 5 ते 10 वर्षात हे विधेयक भारतीय गेमिंग उद्योग असेल किंवा त्यातून होणारी रोजगार निर्मिती असेल किंवा जागतिक स्तरावर भारताची ओळख असेल, यावर हे विधेयक जे आहे किंवा हा जो कायदा होणार आहे, तो कशा प्रकारे परिणाम करू शकतो? याला आता आपण इकॉनॉमिक्स मध्ये आपण थोडं स्लम्प ज्याला म्हणतो, तसा थोडासा प्रकार या विधेयकामुळे येऊ शकतो. याचं कारण असं आहे की 400 कंपन्या जवळपास या स्किल बेस्ड गेम्सच्या अंडर, जे व्यसनाधीन करणारे गेम्स होते त्याच्या अंडर काम करायच्या, आणि टोटल 32,000 करोडचा रेव्हेन्यू याच्यावरून जनरेट व्हायचा, जो 4% ऑफ द वर्ल्ड इकॉनॉमी होता ऑफ गेमिंग, ऑनलाईन गेमिंग. आणि तो जवळपास माझ्या मते 49,000 करोड का काहीतरी पर्यंत जाईल 2029 पर्यंत, अशी एक फोरकास्ट त्याची होती. पण या विधेयकामुळे काय होईल की सरकार जे पॉझिटिव्ह गेम्स आहेत, जे सोशल गेम्स आहेत, जे ई स्पोर्ट्स आहेत, म्हणजे ऑनलाईन क्रिकेट असेल किंवा बाकी कुठलेही खेळ असतील, यांना एका फ्रेमवर्क स्ट्रक्चर मध्ये जर का प्रोत्साहन देणार असेल, तर ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढायला लागेल. बिकॉज इट विल बी बॅक्ड बाय अ प्रॉपर गव्हर्नमेंट आणि इट विल हॅव अ लीगल फ्रेमवर्क टू वर्क इन. दुसरी गोष्ट, आपल्या देशामध्ये गेमिंग इकॉनॉमी ही जगामध्ये वन ऑफ द बेस्ट आहे. आपल्या देशामध्ये ज्या कॉस्टला एखादा सोशल मीडियाचा गेम बनतो, त्या कॉस्टला जगात दुसरीकडे फार ठिकाणी तो गेम बनू शकत नाही. आणि या विधेयकामुळे आता काय होईल, लीगल फ्रेमवर्क आल्यामुळे ह्या सगळ्या गेम्स बनवण्यासाठी आणि इन्व्हेस्टमेंट आणण्यासाठी इन्व्हेस्टर्स कॉन्फिडन्स वाढेल आणि हे गेम्स बनवण्यासाठी प्रोत्साहन वाढेल. ज्याच्यामध्ये मला असं वाटतं की 2029 पर्यंत जे 49,000 करोडच्या इकॉनॉमी पर्यंत जायचा प्लॅन होता,
कुठेतरी तिथपर्यंत 2029 नाही पण 32-33 पर्यंत आपला देश पोहोचेल. बरोबर आहे. तर भारत आणखी काही वर्षात गेमिंग इंडस्ट्रीमध्ये अग्रणी होईल अशी आपण आशा करूया. चिंतनजी, या 100% चर्चेत सहभागी होऊन आपण खूप छान माहिती दिलीत. आपले आभार. पुन्हा भेटूया नवीन मुद्द्यासह पुढल्या भागात. थँक्यू.